रामकृष्ण हरी. पसायदानाची 3 क्रमांकाची ओवी आहे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊली या ओवीमध्ये म्हणतात की दुरितांचे तिमिर जाओ. दुरित या शब्दाचा अर्थ होतो पाप आणि तिमिर या शब्दाचा अर्थ होतो अंधार. म्हणजे माऊली या ओवीमध्ये म्हणतायत की पापाचा अंधकार नष्ट व्हावा. पण पहिला प्रश्न असा आहे की पाप कशाला म्हणावे? भगवंताचं विस्मरण होणं याला पाप म्हणावं, अज्ञान असणं याला पाप म्हणावं. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्या जीवांना त्रास देणं याला पाप म्हणावं. आणि चौथा मुद्दा की जीवनाचा उद्देश न समजणं याला पाप म्हणावं. माऊली पुढे म्हणतायत की दुरितांचे तिमिर जावो. तिमिर शब्दाचा अर्थ अंधार होतो. एका शाळेमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात, मुलांनो वाईट काय आहे? सर्व मुलं शांत होतात, कोणीही काही उत्तर देत नाही. पण एक मुलगा मात्र उभा राहून म्हणतो, सर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याअगोदर माझ्या मनामध्ये 2 प्रश्न आहेत, ते मी तुम्हाला विचारतो, त्याची उत्तरं तुम्ही मला द्यावीत. शिक्षक म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते मला तू विचार. मुलाने पहिला प्रश्न विचारला, सर थंडी असते का? सरांनी उत्तर दिलं, हो थंडी असते. मुलगा म्हणाला, सर थंडी वगैरे काही नसते, थंडी म्हणजे उष्णतेचा अभाव होय. सरांना म्हणला, सर मी दुसरा प्रश्न विचारतो, सर अंधार असतो का? सर म्हटले, हो अंधार असतो. तेव्हा त्या मुलाने उत्तर दिलं, सर अंधार वगैरे काही नसतो, अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव होय. तसं वाईट वगैरे काही नसतं, वाईट म्हणजे चांगल्या गोष्टींची कमतरता होय, असं त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्या विद्यार्थ्याचं नाव होतं थोर शास्त्रज्ञ C.V. रमण. मग हा जो बोध आहे हा जागा कधी होतो? जेव्हा आपल्या आतमधला विवेक जागा होतो, तेव्हाच आपल्याला पुढं जसं माऊली म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. माऊलींना या ठिकाणी विश्व स्वधर्म हा शब्द वापरलाय. विश्व शब्द वापरताना माऊलींना हा नाही विचार केला की विश्व म्हणताना ते महाराष्ट्र धर्म नाहीत म्हटले, देश धर्म नाहीत म्हटले, तर माऊलींना विचार केला तो विश्वाचा विचार केला, म्हणून त्यांनी शब्द वापरला विश्व. पुढे शब्द आहे स्वधर्म. आणि स्वधर्म कशात आहे, स्वधर्म कशाला म्हणावं हे जर समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपलं हित कशामध्ये आहे याचा विचार केला पाहिजे. हिताचे 4 प्रकार आहेत. काही जण जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. काही जणांना हित कळतं पण जे जागे नाहीत. काही जण जागेही नाहीत आणि ज्यांना हितही कळत नाही. आणि चौथा प्रकार आहे, काही जण जागे पण आहेत आणि ज्यांना हितही कळालेलं आहे. माऊलींनी स्वधर्म हा जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ फार व्यापक आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याला काहीतरी कर्तव्य असतं, ते कर्तव्य निष्ठेनं पालन करणं याचा अर्थ स्वधर्म. सैनिकानं सीमेवरती जाऊन देशाचे रक्षण करावे ते सैनिकाचं स्वधर्म आहे. शेतकऱ्यानं शेती करावी हा शेतकऱ्याचा स्वधर्म आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावं हा शिक्षकांचा स्वधर्म आहे. एकदा रामचंद्र यादवांच्या काळामध्ये कवी नरेंद्र नावाचा एक कवी होता. त्यानं रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक महान ग्रंथ लिहिला. आणि जेव्हा त्या ग्रंथाचं वाचन त्यांनी राजसभेसमोर केलं तेव्हा हे ऐकून रामचंद्र यादव प्रचंड प्रसन्न झाला. रामचंद्र यादवाने एक विचार केला की एवढं सुंदर काव्य जर आपल्या नावावरती निर्माण झालं तर आपला लौकिक सगळीकडे वाढेल. म्हणून त्याने कवी नरेंद्राला सांगितलं की कवी नरेंद्रा, माझी एक इच्छा आहे. नरेंद्रांनी विचारलं, बोला महाराज तुमची काय इच्छा आहे? माझी अशी इच्छा आहे की तू एवढं सुंदर काव्य बनवलंयस ते काव्य तू माझ्या नावावरती कर, म्हणजे माझा लौकिक सगळीकडे वाढेल. यावरती कवी नरेंद्र आश्चर्यचकित झाला. म्हणाला, राजन माझ्याकडून हे शक्य होणार नाही. त्यावर रामचंद्र यादव त्याला म्हणतायत, तुझं जे काव्य आहे त्या काव्याच्या वजना एवढ्या मी तुला मोहरा द्यायला सोन्याच्या तयार आहे. यावर मात्र कवी नरेंद्राने फार सुंदर उत्तर दिलं. कवी नरेंद्र म्हणतो, मला तुमच्या सोन्याच्या मोहरा नकोत, कारण मी जर असं केलं तर माझ्या कविकुळा बोलू लागेल, माझ्या कविकुळाला बोल लागेल, बट्टा लागेल, असं कवी नरेंद्र म्हणतो. कारण त्याला कवी असण्याचा स्वधर्म त्याला माहित आहे.
कवींना जे विश्व साहित्याचं निर्माण केलं त्या साहित्यिक कृतीमध्ये असणारा स्वधर्म कवी नरेंद्रांना माहीत आहे. त्याच्यामुळे कवी नरेंद्र या गोष्टींना तयार झाले नाहीत. या ओळीत माऊलींना 3 मागण्या मागितल्या. पहिली मागणी आहे दुरितांचे तिमिर जावो. नंतर म्हणले विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि तिसरी जी मागणी आहे जो जे वांछील तो ते लाहो. म्हणजे वांछील तो ते लाहो याचा अर्थ असा होतोय की ज्याची जी इच्छा आहे ती पूर्ण हो. आता प्रश्न असा पडतो की ज्याची जी इच्छा आहे ती पूर्ण हो म्हणजे सगळ्यांच्याच इच्छा चांगल्या असतील असं नाही. कुणाच्या मनामध्ये येईल की मला ही वस्तू चोरून आणायची आहे, मग त्याचा अर्थ असा होईल का जो जे वांछील तो ते लाहो. ही ओळी सांगण्या अगोदर आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये माऊलींनी सांगितले जे खळांची व्यंकटी सांदो. अगोदर खळांची दुष्ट बुद्धी नष्ट झाली पाहिजे, त्यांची सत्कर्मामध्ये वाढ झाली पाहिजे आणि मनामध्ये विश्व स्वधर्माचा सूर्य तयार झाला पाहिजे. आणि मग माऊली म्हणतायत की जो जे वांछील तो ते लाहो. बुद्धीमध्ये विवेक जाग्यात आल्यानंतर मगच तुम्ही मागणं मागायचे, मगच तुम्ही इच्छा प्रकट करायचे. आणि तेव्हाच ती इच्छा जर धर्माला धरून असेल, ती इच्छा जर उदात्त असेल, त्या इच्छेमध्ये जर विश्वाचं मांगल्य करण्याचं सामर्थ्य असेल तरच ती इच्छा पूर्ण होईल. म्हणूनच माऊली म्हणतात की जो जे वांछील तो ते लाहो. म्हणून कसं मागायचं असतं हे समजलं पाहिजे. एक राजा आपल्या राज्यामध्ये नक्की प्रजेचं काय चाललंय हे बघायसाठी वेषांतर करून राज्यामध्ये फिरत असतो. आणि फिरत असताना त्याच्या हातामध्ये एक सोन्याची अंगठी असते. पण अडचण अशी होते की त्याने वेषांतर केलेलं असतं, त्यामुळे तो राजा आहे हे कोणालाही समजत नाही. आणि तो असंच फिरत असताना अचानकपणे त्याला 2 चोर बघतात. मग ते चोर विचार करतात की अरे माणूस तर फटका दिसतोय पण हातामध्ये सोन्याची अंगठी आहे, याची आपण लुटमार करावी आणि ती सोन्याची अंगठी हस्तगत करावी. ते चोर त्या राजाजवळ जातात आणि राजाला मारहाण करायचा प्रयत्न करतात, त्याची अंगठी हिसकावण्याचा प्रयत्न करतात. पण हे बघून शेजारने चाललेले 6 युवक असतात. त्यांनी बघितलं की आपल्या एका माणसाला मारहाण होते. हे मारहाण होते म्हणून तर ते धावत आले. त्यांनी राजाला वाचवलं. पण तो राजा आहे हे त्या लोकांना माहित नव्हतं. राजाने त्यांना सांगितलं उद्या सकाळी तुम्ही राजदरबारात या. त्या मुलांना प्रश्न पडतो हा फटका माणूस राजदरबारात कशाला बोलव. दुसरा दिवस उजाडतो. सकाळी ही मुलं जातात राजदरबारामध्ये. हा माणूस राजदरबारात त्यांना कुठं दिसत नाही. पण राजा त्यांना ओळखतो. राजा त्यांना म्हणतो या मुलांनो तुम्ही माझे काल प्राण वाचवले. ती मुलं समोर जातात. त्यावेळी राजा त्यांना म्हणतो की काल तुम्ही माझे प्राण वाचवले, तुम्हाला जी गोष्ट मागायची आहे ती मला मागा. हे प्रश्न पडल्यानंतर त्या मुलांनी विचार केला की काय मागायचं. पहिला जो मुलगा होता त्याने विचार केला की आपण इतके दिवस गरिबीत काढलेत, आज राजा स्वतःहून म्हणतोय की तुम्ही माझा प्राण वाचवलाय, तुम्हाला मागायचं ते मागा. तो म्हणतो राजा माझी एक इच्छा आहे की तुम्ही मला 5 लाख रुपये द्यावेत. राजा म्हणतो ठीक आहे याला 5 लाख रुपये द्या. दुसऱ्या तरुणाकडे राजा बघतो आणि त्याला म्हणतो तुला काय हवंय. तो म्हणतो मी गावोगावी व्यापार करतो. व्यापार करताना मला बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या भागात गेले की अडचणी येतात. तुम्ही मला व्यापाराचं मानपत्र द्या ज्याच्यामुळे मी सगळीकडे व्यापार करू शकतो. राजा म्हणतो ठीक आहे याला व्यापाराचं मानपत्र द्या. तिसरा जो असतो त्याला राजा विचारतो की अरे तुला काय हवंय. तिसरा म्हणतो की मी आज एवढं माझं वय झालं पण माझं अजून लग्न झालेलं नाही, कृपा करून मला एखादी वधू मिळाली तर बरं होईल. राजा म्हणतो ठीक आहे. प्रधानजींकडे बघतो आणि राजा प्रधानजींना म्हणतो प्रधानजी या मुलाच्या लग्नाची व्यवस्था करा, तुमची मुलगी याला द्या. प्रधानजी त्यांची मुलगी त्या तरुणाला देतात. चौथा जो असतो तो म्हणतो माझ्या गावाकडे विजेची सोय नाही, रस्ता नाही, माझ्याशी विनंती आहे की आपण माझ्या गावाकडे विजेची आणि रस्त्याची सोय करावी. राजा म्हणतो हा खूप चांगल्या मनाचा आहे, त्याने स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. प्रधानजी याच्या गावाकडे जाणारा रस्ता आणि विजेची सोय करा. पाचवा जो असतो तो म्हणतो मी बरेच वर्ष झोपडीमध्ये राहतोय, माझं फाटकं घर आहे, माझ्याशी विनंती आहे की मला एक सुंदरसा बंगला बांधून द्या.
त्या बंगल्यामध्ये मी आनंदाने राहू शकेन. राजा म्हणतो ठीक आहे प्रधानजी, याचा बंगला बांधून द्या. आता फक्त उरला शेवटचा 6वा. त्याला राजा विचारतो, आता या 5 जणांनी आपलं मागणं मागितलेलं आहे, तू शेवट राहिलाय, तुझी काय इच्छा आहे, तुला काय हवंय ते मला माग. हा तरुण जरा हुशार होता. हा शांतपणे एक वाक्य म्हणाला, राजन, माझी अशी इच्छा आहे की दरवर्षी दिवाळी येते, त्या दिवाळीला आपण एक आठवडाभर माझ्या घरी मुक्कामाला यावं अशी माझी इच्छा आहे. राजाला प्रश्न पडला की ह्याने जे मागणं मागितलं ते मागणं दिवाळीत मागितलेलं आहे. दिवाळी करता 6-7 महिन्यांचा अवकाश अजून आहे. पण पहिला प्रश्न पडतो की राजा त्याच्या घरी जाणार म्हटल्यानंतर त्याच्याकडे जाणारा रस्ता हा व्यवस्थित करून घ्यावा लागणार. राजा ज्या ठिकाणी राहणार तिथलं घर व्यवस्थित करून घ्यावं लागणार. आणि राजा 6 ते 7 दिवस मुक्कामी चाललाय म्हटल्यानंतर इतक्या दिवस राजा कुठं थांबणार. त्याच्यामुळं राजा असा म्हणतो की माझी मुलगी याला द्या, याचंही लग्न झालं नाही, याला जावई करून घेतला म्हणजे जावयाच्या घरी एक 6-7 दिवस जाऊन राहायला काहीच अडचण नाही असं राजा म्हणतो. त्याने एकच मागणी मागितली, पण इतरांच्या सगळ्या मागण्या त्यामध्ये पूर्ण होतील अशी मागणी त्यांनी केली. संत हे असे चतुर मागणी करणारे आहेत. नक्की मागायचं काय याची जाणीव त्यांना आहे. म्हणून माऊली म्हणतात की दुरितांची तिमिर जावो, त्या दुरितांचं, त्या पाप बुद्धीने वागणाऱ्या लोकांचं नव्हे तर पापाचं तिमिर जावो. याचा अर्थ अंधार नष्ट हो, त्या जगामध्ये स्वधर्माचा स्वकर्तव्याचा सूर्य निर्माण हो. आणि हे सगळं झाल्यानंतर मग ज्याला जे आवश्यक आहे, जो जी इच्छा व्यक्त करेल ती त्या सर्व प्राणी मात्रास मिळावी असं माऊली या ओळीमध्ये सांगतात. आणि यानंतर माऊली असं म्हणतायत, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. या ओळीचं निरूपण आपण पाहूया पण पुढील भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.